हॅलो, मी अपर्णा आणि मी आहे टिटोळ्याच्या महागणपतीच्या मंदिरामध्ये. तर इथे आपण दर्शन घेत आहोत. त्या दरम्यान मी तुम्हाला काही माहितीसुद्धा सांगते. तर माधवराव पेशवे यांच्या राज्यकाळात पडलेल्या दुष्काळाच्या दरम्यान पाणी साठवण्याची सोय करण्यासाठी या तळ्याचे खोदकाम करवले. त्या दरम्यान हे देऊळ जसेच्या तसे सापडले व देवाची मूर्तीही अभंग स्वरूपात मिळाली. वसईची लढाई जिंकल्यावर माधवराव पेशव्यांनी या देवळाची व मूर्तीची पुनर्स्थापना केली. मी आता मंदिराच्या वरच्या मजल्यावर आहे, जेथे तुम्हाला अष्टविनायकचे सर्व स्वरूपाच्या मूर्त्या पाहायला मिळतात. त्यांचे सुद्धा तुमचं दर्शन होतं. त्याचबरोबर तुम्ही बाप्पाला प्रदक्षिणासुद्धा तेथे घालू शकता, म्हणजे कोणाला डिस्टर्ब होत नाही आणि तुम्ही वरती प्रदक्षिणा आरामात घालू शकता. तुम्ही इथे बघताय वरून जे तळं दिसतं, त्या तळ्याच्या बाजूला गार्डनसुद्धा आहे. जर तुम्ही तुमच्याबरोबर काही खायला आणलं असेल तर ते तिथे तुम्ही बसून खाऊ शकता त्या गार्डनमध्ये. त्याचबरोबर येथे बोटिंगसुद्धा होते. येथे सर्व सुविधा असल्यामुळे तुमची छान छोटीशी पिकनिक होते. वरती मजल्यावर बाप्पाला मन भरून बघितल्यानंतर मी खालती आले आणि खालती मंदिराच्याच परिसरामध्ये भगवान शिवचं मंदिर आहे. तेथे तुम्ही जलाभिषेक करू शकता. बाप्पाचं दर्शन झाल्यावर आणि त्यांच्या पप्पांचं दर्शन झाल्यावर तुम्ही मंदिराच्या बाहेर येता. तिथूनच एक्झिट आहे आणि एक्झिट झाल्यावर तुम्हाला मंदिराच्या खूपच सुंदर अशा बांगड्या खरेदी करायला मिळतात आणि त्या एवढ्या सुंदर असतात, वेगवेगळ्या आकाराच्या, हिऱ्याच्या, रंगाच्या. खूप सुंदर बांगड्या. तुम्हाला बांगड्या खरेदी करायच्या असतील ना तर नक्की इथून करा. त्याचबरोबर तिथे देवासाठी लागणारं सामान आणि गणपती बाप्पाच्या छोट्या मोठ्या अशा टिटोळ्याच्या महागणपतीच्या खूप सुंदर मूर्त्या तिथे तुम्ही खरेदी करू शकता. त्यानंतर मी परिसराच्या बाहेर आली पूर्ण, तेव्हा 2 रस्ते येतात. तेव्हा तुम्ही लेफ्टला वळलात ना की शीतला देवीचं मंदिर लागतं. येथे तुम्ही पाया पडू शकता. आणि जर तुम्ही राईट साईडला वळलात तर तसं आजीसारखं थोडंसं असं टुनूटुनू चालायचं आहे आणि फक्त 5 मिनटामध्ये तुम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये पोचता. हे मंदिर खूप सुंदर आहे, शांत आहे, अजिबात गर्दी नव्हती आणि छान दर्शन झालं. आपलं देवदर्शन तर झालं आहे, पण अजून बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी बाकी आहेत. तर त्या सर्वसुद्धा बघण्यासाठी तुम्हाला या प्रवासाचा 3रा भाग बघावा लागेल. तो सुद्धा नक्की बघा. तोपर्यंत